जय शिवराय मित्रांनो, देशभरातील ऊस उत्पादक आणि गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून एक अतिशय दिलासादायक असा निर्णय घेतलेला आहे। गेल्या 4 वर्षाची असलेली प्रतीक्षा ही गहू उत्पादक शेतकऱ्यांची आता कुठेतरी संपलेली आहे। मित्रांनो, गव्हाच्या आणि साखराच्या निर्यातीला केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। 25 लाख मेट्रिक टन गहू याचबरोबर 5 लाख मेट्रिक टन त्याची जी काही उत्पादन असतील अशी एकंदरीत जवळजवळ 30 लाख मेट्रिक टन गव्हाच्या निर्यातीला केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, गेल्या 4 वर्षापासून असलेली निर्यातीची बंदी ही अखेर आता उठवण्यात आलेली आहे आणि याच्यामुळे साहजिकच गहू उत्पादक शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे। मित्रांनो, 2025-26 मधील झालेलं ऊसाचं उत्पादन, त्यामुळे साखरेचं वाढलेलं एक उत्पादन, याचबरोबर यावर्षी एकंदरीत रबीच्या हंगामासाठी अतिशय पोषक असं वातावरण आणि मोठ्या प्रमाणात गव्हाची शेती ही आपल्याला दिसून येते। गव्हाचं उत्पादन देखील यावर्षी एक बंपर उत्पादन होणार आहे आणि या दोन्हीच्या पार्श्वभूमीवरती गहू आणि या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हा एक मोठा दिलासा असणार आहे। मित्रांनो, देशांतर्गत बाजारपेठ स्थिर ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना एक चांगला भाव मिळावा यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये 25 लाख मेट्रिक टन गहू आणि 5 लाख मेट्रिक टन गव्हाची उत्पादनं, याचबरोबर 5 लाख मेट्रिक टन साखर निर्यात करण्यासाठी याच्यामधून मंजुरी देण्यात आलेली आहे। आता याच्यामध्ये म्हणलं आपण जर पाहिलं तर जे काही खाजगी कंपन्या आहेत यांच्याकडे जवळजवळ 7.5 दशलक्ष टन गहू हा असल्याचा एक केंद्र शासनाच्या माध्यमातून कयास बांधण्यात आलेला आहे आणि जे काही एकंदरीत यावर्षीचं उत्पादन असणार आहे हे देखील चांगलं असणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती हा गहू निर्यात करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। आता याच्यामध्ये गहू आणि साखर ही सुलभ निर्यात करण्यासाठी जे काही इच्छुक साखर कारखाने असतील यांनी चालू साखर हंगाम 2025-26 दरम्यान त्याला अतिरिक्त 5 लाख टन साखर कोटा देण्यात येणार आहे निर्यातीचा आणि ही ऑर्डर जारी केल्यापासून 15 दिवसाच्या आतमध्ये साखर कारखान्यांनी आपली तयारी दर्शवावी अशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे गहू आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा एक अतिशय महत्वाचा असा निर्णय, एक मोठा प्रेशर कुठेतरी गहू उत्पादक शेतकऱ्यांवरती बनलेला होता। या निर्णयामुळे साहजिकच आता शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण होणार आहे। मित्रांनो, अशा प्रकारचं एक महत्वाचं अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।